ओम नमः शिवाय. हर हर महादेव. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. बाप्पाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. नमस्कार मंडळी. तर आज मी तुम्हाला भगवान भोलेनाथांची, माता पार्वतीची आणि भगवान श्री गणेशांची अंगारकी चतुर्थीची व्रतकथा सांगणार आहे. ही कथा ऐकल्यामुळे आपल्या आयुष्यातील संकटे, दुःख, दारिद्र्य, गरिबी दूर होते. त्याचसोबत आपल्याला भगवान भोलेनाथांचा आणि भगवान श्री गणेशांचा आशीर्वाद देखील प्राप्त होत असतो. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा. चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया किंवा ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला भगवान श्री गणेशांचा, भोलेनाथांचा आशीर्वाद नक्कीच प्राप्त होईल. तसेच शेजारी नोटिफिकेशन बेल देखील प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ बनवेल तर तो व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर दिसेल. सिंदुरासुराच्या त्रासाने अवघे त्रिभुवनच गांजले गेले होते. त्याने देवदेवता, ऋषीमुनी, जपीतपी, योगी यांनाच नव्हे तर प्रत्यक्ष भगवान शिव आणि आदी माता पार्वती यांना सुद्धा त्यांच्या प्रिय कैलास नगरीपासून वंचित केले होते. शिव पार्वती यांनी कैलास पर्वताचा त्याग करून मेरू पर्वताकडे धाव घेतली होती. त्या नव्या परिसरात पार्वतीचे मन काही चटकन रमत नव्हते, पण शंकराचे मात्र तसे नव्हते. ते या मेरू पर्वतावर आले. तिथले एक रमणीय आणि एकांत असे स्थळ त्यांनी पाहिले आणि त्या स्थानावर बैठक मांडून ते लवकरच आपल्या भावसमाधीत रंगून गेले. इथे या मेरू पर्वतावर भगवान शिवाचे दर्शन घेण्यासाठी मुद्दाम गौतम, भरद्वाज, अत्री, विश्वामित्र, वसिष्ठ यांच्यासारखे थोर ऋषीवर अवश्य येत. कधी त्यांचा महादेवांशी परमभाग्याने दर्शन भेट आणि सुख संवाद घडे. अनेकदा आदिनाथ हे ध्यानात मग्न असले की केवळ दर्शन भेटीचे सुख घेऊनच त्यांना परतावे लागे. एकदा शंकर पार्वती हे दोघे सुखसंवाद करत असताना पार्वतीने त्यांना प्रश्न केला, स्वामी, आपण या सर्व देवांचेही देव महादेव असे असताना आपण मात्र नित्य कोणाचे ध्यान करतात ते मला सांगा. पार्वतीच्या त्या प्रश्नाने शंकर भगवान अतिप्रसन्न झाले. ते म्हणाले, प्रिय, मी देवांचा देव महादेव आहे हे खरे, पण या महादेवाचाही जो आदिदेव आहे तो वेगळा आहे. देवी प्रत्येक जीव हा सत्व, रज आणि तम या 3 गुणांनी युक्त असा असतो, जो या 3 गुणांना आपल्या काबूत ठेवतो. जो निर्गुण आहे, निराकार आहे, आद्य आहे, वंद्य अन पूजनीय आहे असा ओंकार रूपी श्री गणेश हाच तो देव आहे. तोच या विश्वाचा, तुमचा आमचा सकल चराचराचा निर्माता आहे. तोच या अवघ्या चराचरात भरून राहिलेला आहे. त्यांची अनंत नावे आहेत. मी सदैव त्याच परब्रह्माच्या ध्यानात मग्न असतो. हे देवी, तुला सुद्धा जर त्या देवादिदेवाची, परब्रह्म परमेश्वराची उपासना करायची इच्छा असेल तर स्वामी, अहो त्याच तर आतुरतेने मी तुम्हास या प्रकारचा प्रश्न केला. देवा, आपणच माझ्यावर कृपा करा आणि त्या आदी अनंत अशा ओंकार गणेशाची उपासना कशी करायची याचे मला मार्गदर्शन करा. असे म्हणून विनम्रपणे हात जोडून अनन्य शरणागत भावाने समोर बसलेल्या पार्वतीकडे पाहून एक गोड स्मित हास्य करून महादेव तिला म्हणाले, हे हिमनक कन्ये, त्या परब्रह्माच्या प्राप्तीसाठी तू श्री गणेशाचे अखंड ध्यान कर, चिंतन कर, मनन कर. तू त्या देवताच्या ओम गम ओम या एकाक्षरी मंत्राचा जप कर. ती जप, तप, साधना तुला 12 वर्ष करावी लागेल. मगच तुला त्याचे दर्शन आणि कृपा प्राप्त होईल. भगवान शिवाकडून ती साधना, तो मार्ग ज्ञात होताच एका शुभ दिवसापासूनच त्यांचा शुभ आशीर्वाद घेऊन पार्वतीने आपल्या श्री गणेश उपासनेस प्रारंभ केला. योग्य वेळ आली म्हणजे आपोआपच सर्व घटना या अगदी सहज घडून येतात. पार्वतीने महादेवांना तो तसा प्रश्न केला काय, त्यानेही तिला ते अंतरीचे हितगुज सांगितले काय, आणि तिनेही एका दृढ निश्चयाने त्या श्री गणेश उपासनेस प्रारंभ केला काय. आणि पाहता पाहता 12 वर्षांची तपोसाधना पूर्ण झाली. एका मंगलक्षणी त्या ओंकार साधनेतून रममाण झालेल्या त्या पार्वतीसमोर तो श्री गणेश येऊन उभा राहिला आणि म्हणाला, हे देवी, तुझी उग्र उपासना पाहून मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. तुला दर्शन देण्यासाठी आलो आहे. डोळे उघड, समोर पहा आणि तुला हवं तो वरप्रसाद मागून घे. ते धीर गंभीर उच्चारलेले शब्द कर्णद्वारातून पार्वतीच्या अंतर्मनात जाऊन पोहोचले आणि तिने आपले कमल नेत्र उघडून समोर पाहिले. तो काय, तिच्या समोर डोळे दिपवून टाकणारा असा तेजस्वी प्रकाश पडला होता. तिच्या समोर ओंकाराची अस्पष्ट आकृती आणि त्यात श्री गणेशाचे दर्शन घडले. त्या ओंकार रूपी परब्रह्मास पाहून नतमस्तक होत हात जोडत ती नम्रपणे म्हणाली, हे गणेशा, हे विघ्नहरा, सुख करा, बुद्धिदात्या, परात्परा, गणाध्यक्षा, मी तुला अनन्य भावे शरण आले आहे.
तुझे रूप माझ्या चित्ती सदैव राहू दे, तुझे नाम मोठी राहू दे. हे गणेशा, तू माझ्या उदरी जन्म घ्यावास अशी माझी इच्छा आहे. त्यावर श्री गणेश तिला म्हणाले, माते, हाच तर पूर्वसंकेत आहे. मी लवकरच एका महान कार्यासाठी तुझ्याच पोटी तुझा पुत्र पार्वती नंदन म्हणून जन्म घेणार आहे. इतके बोलून तथास्तु असे म्हणत श्री गणेश अंतर्धान पावला. पार्वतीने धावत जाऊन तो शुभ समाचार भगवान शिवास दिला. तो ऐकून त्यांना सुद्धा मोठा आनंद झाला. पार्वतीस तिच्या तपचरणाने श्री गणेशाचे वरदान लाभले. गणेशाने मी तुझा पुत्र बनून लवकरच नवा अवतार घेणार आहे असे तिला पूर्वसंकेत देणे. या सर्व गोष्टी सगळ्यांनाच सुखावणाऱ्या होत्या. कारण जे ऋषी मुनी, ज्ञानी, योगीजन, देवदेवता, गणगंधर्व होते ते सर्व जाणून होते की सिंदुरासुराचा शेवट हा गणेशाच्या हातूनच होणार आहे. मात्र त्यासाठी प्रत्येक गोष्ट ही पूर्वनियोजनाप्रमाणे घडून येणे आवश्यक होते. हे गणेश बालक रूपाने आपल्या पोटी जन्म घेणार आहे ही शुभ वार्ता पार्वती सुखावून गेली होती. भाद्रपद शुद्ध चतुर्थीच्या दिवशी देवी पार्वती आपली श्री गणेश नित्य उपासना करत असताना एक अद्भुत घटना घडली. पार्वतीने नेहमीप्रमाणे शाडूच्या मातीची एक सर्वांग सुंदर अशी गणेश मूर्ती तयार केली. त्या मूर्तीचे तिने मनापासून पूजा केली. श्री गणेशास प्रिय असलेल्या मोदकाचा नैवेद्य दाखवला. त्याला प्रिय असणाऱ्या दुर्वा आणि शमीची पाने त्याच्या सिद्ध नाममंत्रोच्चारासहित श्रीचरणी अर्पण केली. इकडे पार्वतीची भावपूजा संपूर्ण होत आली. तिकडे त्या गणेश मूर्तीने एका बालकाचे रूप धारण केले. ते बालक आई आई अशा हाका मारत पार्वतीस येऊन बिलगले. पार्वतीनेही त्या सुंदरशा बालकाला आपल्या जवळ घेतले. तिने त्याला जवळ घेताच पार्वतीच्या कानी शब्द पडले, हे माते, दिलेल्या वचनाप्रमाणे मी तुझा बाळ होऊन तुझ्या समोर आलो आहे. तुझ्यासारखी माता आणि भगवान शंकर हे मला पिता स्थानी प्राप्त झाल्याने मी धन्य झालो आहे. माते, तुम्ही सर्वजण आता पूर्ण निर्भय व्हा. त्या उन्मत्त सिंदुरासुराच्या वधासाठीच मी अवतार धारण केला आहे. इकडे हे असे शब्द तिच्या कानी येत होते तर तिकडे ते छोटे बालक भुकेने रडत होते. त्याला तसे रडताना पाहून पार्वतीने त्यात चटकन उचलून घेतले, आपल्या छातीस लावले. ती त्यास अमृत पान करू लागली. श्री गणेशाने दिल्या वचनाप्रमाणे पार्वतीस पुत्रलाभ झाला आहे. गणेशच तिच्यासाठी बालक रूपाने अवतरला आहे. हा समाचार मिळताच भगवान शंकरांना मोठा आनंद झाला. त्यांनी पार्वती पुत्र लाभाचा हा दिवस जणू काही एका उत्सवाच्या रूपाने साजरा करण्याचे ठरवले. शिवगणांना पाठवून त्यांनी अनेक देवदेवता, जपी, तपी, योगी, ज्ञानी यांना पुत्रोत्सव आणि बालकाचा नामकरण विधी संपन्न करण्यासाठी आमंत्रित केले. मोठ्या थाटामाटाने मंगलवाद्यांच्या गजरात या बालकास पाळण्यात घालून त्याचे नामकरण करण्यात आले. सर्व देवदेवतांनी या शिवपार्वतीच्या पुत्राचे नाव श्री गणेश, सर्व गणांचा जो ईश तो असे ठेवले. याच शुभ प्रसंगी ऋषीवरांनी नवजात बालकाची जन्मपत्रिका मांडून त्याच्या संदर्भात जे भाकीत वर्तवले ते पुढील प्रमाणे. भाद्रपद शुद्ध चतुर्थी, वार सोमवार, स्वाती नक्षत्रावर जन्मास आलेले हे बालक अत्यंत भाग्यवान, पराक्रमी, अतुल पराक्रमी होणार आहे. हे बालक अनेक अद्भुत लीला या अगदी सहजतेने करेल. भविष्यात याच्या हातून अनेक दुष्ट, पापी, दुराचारी दैत्यांचा संहार होण्याने धरा पापमुक्त होईल. या ईश्वरी अवताराचे जे कोणी भक्त भाविक पूजन करतील त्यांच्या सर्व मनोकामना संपूर्ण होतील. त्यांना धन, धान्य, सुख, ऐश्वर्य लाभेल. श्री गणेशाच्या कृपेने त्यांच्या नरजन्माचे सार्थक होईल. पार्वती पुत्राचे हे भविष्य ऐकून सर्वांनाच मोठा आनंद झाला. सर्वांनी नवजात बालकास अनेक शुभ आशीर्वाद दिले. गंडकी नगरात गणेशाचा जन्म होताच तिकडे त्या सिंदुरासुरास मात्र अनेक अशुभ शकून घडू लागले. त्याच्या कानी अशी वाणी घुमू लागली की हे दृष्ट, पापी, दुराचारी सिंधू दैत्या, तुझा शेवट आता जवळ आला आहे. तुझ्या नाशासाठी श्री गणेशाने शिव पार्वती यांच्याकडे एक बालक रूपाने अवतार घेतला आहे. ते बालक भविष्यात तुझा विनाश करेल. ही भविष्यवाणी ऐकून सिंधू दैत्य थोडा सावध झाला. त्याने या शिव पार्वती नंदनास तो लहान असतानाच त्याचा नाश करण्याच्या योजना आखायला सुरुवात केली. ब्रह्मदेव महर्षी व्यासांनी श्री गणेश पुराणाच्या दुसऱ्या खंडातील कथा पुढे सांगत आहेत. ते म्हणतात, हे वत्सा, महोत्कटाच्या अवतारानंतर श्री गणेशाने आता शिव पार्वती नंदनाचा जो नवा अवतार धारण केला त्या अवतारातील त्याच्या बाललीलांच्या काही श्रवणीय कथा आता ऐक. शिव पार्वतीस पुत्र झाला, आपल्याला नातू झाला ही शुभ वार्ता ज्यावेळी पर्वतराज हिमालयास कळली तेव्हा त्याचा आनंद गगनात मावेना. तो नातवाचे मुख पाहण्यासाठी व कन्येस भेटण्यासाठी मुद्दाम मेरू पर्वतावरती आला.
हिमालयास नातवाला पाहून मोठा आनंद झाला. त्याने बालकास हाती घेतले, त्यास शुभ आशीर्वाद दिले. मोठ्या लाडीवापणे आजोबाने त्या नातवाचे हेरंब असे आणखी एक नाव ठेवले. त्याला सोन्याची वाळी आणि रत्नकंठी भेट दिली. तिकडे सिंधू दैत्य त्या आकाशवाणीने काहीसा सावध झालेला होताच त्याने लहान असतानाच गणेशास मारण्याची योजनाही तयार केली होती. त्यानुसार एके दिवशी लहान मुलांबरोबर गणेश अंगणात खेळत असताना अचानक एक मोठे गिधाड वेगाने खाली आले. त्याने गणेशावर झडप घातली व आपल्या पायात धरून त्यास उंच आकाशात नेले. ते दृश्य पाहताच पार्वती की एक किंकाळी मारून बेशुद्ध झाली. गणेशाने मात्र हा पक्षी म्हणजे कोणीतरी मायवी राक्षस आहे हे ओळखले होते. त्याने चपळाईने त्या गिधाडाची चोच दाबून धरली. चोच उघडता येईना, त्याला श्वास घेता येईना. गिधाडाचा जीव गिधाडाला गुदमरला आणि तो पक्षी प्रचंड वेगाने धरणीवर कोसळला. त्या आघाताने त्याचे प्राण गेले. मात्र त्या गिधाडाबरोबर आकाशातून खाली पडला तरी गणेशास मात्र काही झाले नव्हते. तो मजेत हसत होता. लोकांनी गणेशास पार्वतीच्या हवाली केले. त्याने आई अशी हाक मारताच ती सावध झाली. तिने गणेशास मिठी मारली. एके दिवशी खेळून दमलेल्या बालगणेशास पार्वतीने दूध भात खाऊ घातला. त्याला पाळण्यात घातले आणि अंगाई गीत म्हणून ती त्याला निजवायला लागली. पाहता पाहता बालगणेश शांत झोपी गेला. तो निजला आहे याची खात्री होताच पार्वतीने त्याच्या अंगावर पांघरून घातले आणि ती भोलेनाथांना भेटायला गेली. नेमकी तीच संधी साधून क्षेम आणि कुशल या नावाचे दृष्ट असे दोन राक्षस उंदराचे रूप धारण करून गणेशाच्या पाळण्यात शिरले. दोघांनी दोन्ही बाजूंनी आपल्या धारदार दातांनी गणेशास चावे करण्यास सुरुवात केली. त्यामुळे बालगणेशाची झोपमोड झाली. त्याने एकवार त्या अंगाचे चावे घेणाऱ्या उंदराकडे पाहिले. ते कोण हे ओळखले आणि मग त्याने आपल्या लाथांनी दोघांना इतके कुदळून काढले की ते पाळण्याच्या बाहेर पडले. दपकन मोठा आवाज झाला. त्या आवाजाने पार्वती माता तिथे धावत आली. पाहिले तो काय, पाळण्याच्या खाली रक्तबंबाळ झालेली राक्षसांची दोन प्रेते. या प्रकाराने पार्वतीस आपल्या पुत्राची जास्त चिंता वाटू लागली. ती त्याला जराही नजरेआड करेना, त्याला एकटे ठेवेना. एकदा पार्वती गणेशात जवळ घेऊन झोपली असताना क्रूर नावाच्या एका राक्षसाने मांजराचे रूप घेतले. ते महालात आले. त्याने मंचकावर अलगद उडी मारली आणि बाल गणेशाचे पाय तोंडात धरून ते त्यास उडू लागले. या प्रकाराने गणेश सावध झाला. त्याने डोळे हे बारीक केले, चिमकवले. त्या मांजरास त्याने इतक्या जोरात लाथ मारली की त्याच्या एका लात प्रहारानेच मांजराचा म्हणजेच क्रूर राक्षसाचा मृत्यू झाला. हे आणि असे प्रकार घडत असतानाच इकडे बाल गणेश हळूहळू लहानाचा मोठा होऊ लागला. आता तो 4 महिन्यांचा झाला. एके दिवशी कसल्याशा कारणाने पार्वतीने आपल्या घरी अनेक देवस्त्रिया अप्सरा यांना हळदी कुंकवाच्या निमित्ताने आमंत्रित केले. पार्वतीची भेट, तिच्या पुत्राचे दर्शन या कारणासाठी अनेक आमंत्रित स्त्रिया आवर्जून त्या कार्यक्रमास उपस्थित झाल्या. त्यांच्यासोबत त्यांची लहान मुलेही आलीच. महिला वर्ग हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात रमला तर इकडे छोटी मुले एकत्र जमून खेळू लागली. नेमकी तीच नामी संधी साधून बालासूर नावाच्या एका राक्षसाने लहान मुलाचे रूप घेतले आणि तो त्या लहान मुलांच्या खेळात मिसळला. खेळता खेळता बालासुराने गणेशास धक्का देऊन खाली पाडले आणि तो त्याच्या मस्तकावरती लाथा मारू लागला. तेव्हा गणेशाने तो कोण आहे हे ओळखले. मोठ्या चपळाईने त्याचा पाय धरला आणि त्याला आपल्याच अंगावर पाडला. दोन्ही हातांनी त्याचा गळा धरून गणेशाने तो इतक्या जोरात आवळला की दुसऱ्या क्षणी भडाभडा रक्त ओकून तो राक्षस तत्काळ मरण पावला. ऐन कार्यक्रमात या झालेल्या प्रकाराने सारे जण मोठे चिंतित झाले. या प्रकाराने गणेश हा ईश्वरी अवतार असल्याचीही सर्वांची मनोमन खात्री पटत होती. पार्वती पुत्र गणेशाच्या या बाललीला हळूहळू कानोकानी सगळीकडे पसरल्या. ज्याप्रमाणे देवदेवता गणगंधर्व या बालगणेशाच्या दर्शनासाठी येत, त्याचप्रमाणे अनेक थोर ऋषी मुनी सुद्धा त्यांच्या दर्शन भेटीसाठी येत. एकदा मरीची ऋषींचे तेथे आगमन झाले. पार्वतीने त्यांचे उत्तम आदरातिथ्य केले. त्यांची पाद्य पूजा केली, त्यांना फलाहार दिला आणि आपल्या प्रिय गणेश पुत्रास तिने त्यांच्या मांडीवर बसवले. 5 महिन्यांच्या त्या बालगणेशाचे मोहक रूप पाहताना मरीची ऋषी देहभान विसरून गेले. त्यांनी ती बाल लपवले, आपल्या मस्तकी लावली. शुभाशीष देत त्या बालकाच्या सर्वांगावरून हात फिरवला. तेव्हा नम्रपणे पार्वती त्यांना म्हणाली, ऋषीवर आपण सर्वज्ञ आहातच. मी आपल्याला नव्याने काय सांगू, पण एक माता या नात्याने मला माझ्या या बाळाची फार चिंता वाटते. मी काय करू
त्यावर मरीची ऋषी म्हणाले, हे शिवनंदिनी, तुझे भाग्य थोर म्हणून तुला या विश्ववंद्य होणाऱ्या बालकाच्या मातेचा बहुमान मिळाला आहे. हे बालक कोणी सामान्य नाही, ते म्हणजे तू उपासना केलेला ओंकार रूपी ईश्वरच तुझे बालक रूप घेऊन अवतरला आहे. तो दुष्ट राक्षसांचा, पापी, दुराचारी, अधर्मी लोकांचा नाश करण्यासाठीच अवतरला आहे. त्यामुळे त्यांच्यावर ही अशी संकटे येणारच. तू त्यांच्या बाबतीत सदैव दक्ष राहा. शक्यतो त्यास एकटा सोडू नकोस. खरे तर त्यांचे संरक्षण करण्यास तो समर्थ आहेच. पण काय ऋषीवर, तुम्ही काहीतरी उपाय करा ना, ती म्हणाली. त्याचबरोबर मरीची ऋषींनी गणेश गायत्रीचा जप केला, रामरक्षीचा पाठ केला, हनुमान कवच म्हटले. अनेक सुंदर असा ताईत अभिमंत्रित करून त्यांनी तो बाल गणेशाच्या गळ्यात घातला. विश्वरक्षक श्री गणेशाने ते भक्त आणि मातेने अतीव प्रेमापोटी गळ्यात घातलेले संरक्षण कवच मोठ्या प्रेमाने आणि आदराने स्वीकारले. बाल गणेशास वंदन करून मरीची ऋषी निघून गेले. भगवान श्री गणेशांच्या, माता पार्वतीच्या, भोलेनाथांच्या अशा अनेक लीला आहेत. आता आपण अंगारकी चतुर्थीची कथा ऐकूया. तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया जरूर लिहा आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात ते देखील आम्हाला जरूर कळवा. देवेंद्रांकडून गणेश व्रत महिमा ऐकत असताना काहीसे आठवल्यासारखे होताच राजा शूरसेनाने प्रश्न केला, हे देवेंद्र, मी असे ऐकले आहे की संकष्ट चतुर्थी व्रताप्रमाणे श्री गणेशाचे आणखी एक अंगारकी चतुर्थी व्रतही आहे. आपण कृपा करून मला त्या व्रताचा महिमा सांगाल का? तेव्हा शूरसेन राजाच्या मनातली ती ज्ञान जिज्ञासा लक्षात घेऊन देवादिदेव इंद्र म्हणाले, राजन, आज तुझ्या निमित्ताने ही गणेश व्रत महिमा निवेदनाची सेवा माझ्या हातून घडत आहे. याचा मला फार मोठा आनंद आहे. हे राज, प्रत्येक महिन्यात संकष्ट चतुर्थी तिथी ही येतेच, पण ज्यावेळी ही तिथी एखाद्या मंगळवारी येते तेव्हा त्या तिथीच्या चतुर्थीस अंगारकी चतुर्थी असं म्हणतात. मात्र कालगणनेच्या खेळात ही अशी चतुर्थी फार कमी वेळा येते. ती संधी साधून जे गणेश भक्त ते अंगारकी चतुर्थीचे व्रत करतात त्यांना श्री गजाननाच्या कृपेने मोठे पुण्य लाभते. त्यांच्या मनोकामना पूर्ण होतात. गणेशाचा कृपा प्रसाद त्यांना लाभतो. हे राजा, या अंगारकी चतुर्थीची कथा पण अत्यंत सुंदर आणि श्रवणीय आहे. ती कथा तू आता श्रवण कर. क्षिप्रा नदीच्या काठावर अवंती नावाची एक नगरी होती. त्या नदीच्या काठावर जे अनेक ऋषीमुनींचे आश्रम होते त्यातच एक आश्रम हा भरद्वाज नावांच्या ऋषींचा होता. भरद्वाज ऋषी हे एक महान तपस्वी आणि अग्निहोत्री होते. त्यांच्या आश्रमात अनेक विद्यार्थी विद्यार्जन करत. एकदा हे भरद्वाज ऋषी पहाटे क्षिप्रा नदीवर स्नानास गेले. तेव्हा त्यांनी असे पाहिले की स्वर्गलोकीच्या काही अप्सरा त्या नदीपात्रात स्नान करत होत्या. त्या सर्वांग सुंदर, कमनीय, नवयौवना अप्सरांचे ओले अंग पाहून अचानक भरद्वाज ऋषींच्या मनात कामविकार इतक्या मोठ्या प्रमाणात निर्माण झाला की त्यांना तो संयमाने आवरणे शक्य झालं नाही. परिणामी त्यांचे जे तेज खाली पडले ते खाली पडलेले वीर्य धरणी मातेने आपल्या पोटात सामावून घेतले. झालेल्या प्रसंगाने भरद्वाज ऋषी मात्र मोठे खजील झाले. त्यांनी कसेबसे आपल्या चंचल मनास आवरले, नित्याचे स्नान केले, झालेल्या गोष्टीबद्दल ईश्वराकडे क्षमा मागितली आणि ते आश्रमात परत आले. पुढे आपल्या नित्याच्या ध्यानधारणा, तपसाधना, विद्यादान या कामात त्यांना ती घटना विसरल्यासारखी झाली. मात्र इकडे असे झाले की त्या ऋषीवीर्यांपासून पृथ्वीला एक लालबुंद तेजस्वी असा बालक झाला. तिने त्याचे नाव भौम असे ठेवले. भौम म्हणजे मंगळ, लालसर रंगाचा, तेजस्वी. एकदा या बालकाने आपल्या मातेस आपल्याला असा हा तांबूस लालसर रंग का प्राप्त झाला, आपण नेमके कोण आहोत हे धरणी मातेकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा धरणी मातेने मंगळास त्याच्या जन्माचे ते रहस्य सांगितले. आपला पिता म्हणजे साक्षात थोर तपस्वी भरद्वाज ऋषी आहेत हे ऐकून मंगळास मोठा आनंद झाला. त्याच्या मनात पित्याची भेट घेण्याची प्रबळ इच्छा निर्माण झाली. तेव्हा धरणी माता एका मातेचे रूप घेऊन त्या मंगळास त्या भरद्वाज ऋषींच्या आश्रमात घेऊन आली. ऋषींना जेव्हा त्या भेटीस आलेल्या बालकाचा आणि आपला पिता पुत्राचा संबंध असल्याचे कळले तेव्हा प्रथम भरद्वाज ऋषींना मोठे आश्चर्य वाटले. पण जेव्हा धरणी मातेने त्या क्षिप्रा नदीवर घडलेल्या प्रसंगाची ऋषींना आठवण करून दिली तेव्हा भरद्वाजांनी त्या मंगळाचा पुत्र म्हणून स्वीकार केला. त्यांनी धरणी मातेच्या विनंतीप्रमाणे त्यास आपल्याच आश्रमात ठेवून घेतलं. उचित वेळी त्यांची मुंज करून त्यास वेदविद्या, नाना कला इत्यादी शिकवल्या. तसेच पित्याने पुत्रास आत्मकल्याणासाठी श्री गणेशाचा एक सिद्ध मंत्र देऊन
त्याच गणेश उपासना करण्याची आज्ञा दिली. त्या पितृआज्ञेचा आदर करत मंगळ हा नर्मदा नदीच्या काठावर गेला. तेथे एक उत्तम स्थान पाहून त्याने जवळजवळ 1000 वर्ष श्री गणेशाची जप तप केले. श्री गणेश प्रसन्न होऊन त्यांनी आपल्या या भक्तास दर्शन दिले. ते म्हणाले, बाळ मंगळा, मी तुझ्या भक्तीने प्रसन्न झालो आहे. हवा तो वर मागून घे. तेव्हा मंगळ हात जोडून म्हणाला, हे गणराया, तुझी माझ्यावर सदैव कृपादृष्टी राहू दे. मग स्वर्गलोकीचे अमृत मिळू दे. आज ज्या तिथी आणि वारास तू मला प्रसन्न होऊन हा दर्शन दिलास तो दिवस तुझ्या व्रताशी जोडलेला जाऊ दे. तेव्हा प्रसन्न झालेले गणराज म्हणाले, हे भूमिपुत्रा, तू भूमी या नावाने ओळखला जाशील. तुला अमृताचा लाभ मिळेल. आज मंगळवार आणि चतुर्थी तिथी आहे. असा योग जेव्हा जेव्हा येईल ती तिथी तुझ्या नावाने अंगारकी चतुर्थी म्हणून ओळखली जाईल. या दिवशी माझे पूजन, व्रत, उपासना, नामस्मरण करणाऱ्या भक्तास अनेक संकष्ट चतुर्थी व्रत केल्याचे फळ मिळेल. तसेच त्या व्यक्तीच्या इच्छा मनोकामना देखील पूर्ण होतील. असा आशीर्वाद देणाऱ्या गणेशाचे त्या भरद्वाज ऋषींच्या पुत्राने एक भव्य मंदिर बांधले. त्यात दशभुज गणेशाची प्रतिष्ठापना केली. त्या गणेशाने मंगळाने मंगलमूर्ती असे नाव ठेवले. तुम्हाला जर ही कथा, ही माहिती आवडली असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.